नमस्कार मंडळी. आषाढी एकादशी आता जवळ आली आहे. 25 जुलै 2026 रोजी यावर्षीची आषाढी एकादशी आहे आणि आता वारी सुरू झाली आहे. आपले वारकरी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत घेऊन पंढरपूरला पायी दर्शनासाठी जातात. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का ही प्रथा कशी पडली? चला तर मग जाणून घेऊया. वारीला तब्बल 800 वर्ष जुना इतिहास आहे. माहिती आहे का? संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासूनच वारी होती. त्यांचे वडील विठ्ठलपंत दरवर्षी पायी आषाढीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जात. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजही जात. नंतर 17व्या शतकात पालखी प्रथा सुरू झाली. 1665 साली संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन पायी पंढरपूरला जाण्याची पालखी प्रथा सुरू केली बरं का. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची पण पालखी प्रथा सुरू झाली. अशा प्रकारे या मुख्य पालख्या आळंदी, देहूवरून पायी पंढरपूरला निघाल्या. आजही ही पालखी प्रथा महाराष्ट्रात भक्तिभावाने सुरू आहे. वारकरी संप्रदाय, वारी संप्रदाय देहभान विसरून चालत विठुरायाच्या दर्शनाला जातात. ही महाराष्ट्राची भक्ती, समानता आणि एकतेची परंपरा आहे. दिंडी, टाळ, मृदुंग, अभंग, पायी चालणं ही सगळी वारी संप्रदायाची ओळख. चला तर मग मंडळी, आपणही यात सामील होऊ. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.